आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। रेशनिंगच्या दुकानात मिळणाऱ्या एका विशिष्ट तांदळाबद्दल अनेक नागरिकांच्या मनात विविध शंका आहेत। त्या शंकांचं समाधान अजूनही झालेलं नाही। मात्र आता रेशन दुकानात मिळणारा हा प्लास्टिक सदृश तांदूळ सुपरमार्केटमध्ये देखील मिळू लागलाय। बदलापूरच्या एरंजाड भागातील काही नागरिकांनी एका सुपरमार्केटमधून हा प्लास्टिक सदृश तांदूळ विकत घेतला। त्या तांदळाला शिजवल्यानंतर अनेकांना हा तांदूळ इतर तांदळांपेक्षा वेगळा वाटला। त्यांनी या शिजवलेल्या तांदळासंबंधी एक व्हिडिओ बनवलाय। काय सांगतायत हे नागरिक ऐकूयाच त्यांनीच बनवलेल्या व्हिडिओमध्ये। श्रीजी निसर्गामधील रहिवाशांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावरती जातो आहे। आपल्या इथे एक हनुमान सुपर मार्केट म्हणून एक दुकान आहे। त्या दुकानामधून जो तुम्ही तांदूळ घेता तो तांदूळ जरा काळजीपूर्वक घ्यावा या उद्देशाने हा व्हिडिओ टाकण्यात येत आहे। आपण बघू शकता या मावशीच्या हातामध्ये मी शिजलेला भात दिलेला आहे। हा शिजलेला भात बघा मोकळा मोकळा दिसतोय आणि त्याचबरोबर आता त्या मावशी तुम्हाला कळवतील। आता मी गोळा करून दाखवते का कसं आहे ते आणि तुम्ही बघा मग सांगा काय आहे तो। आपण जेव्हा भात करतो तेव्हा भात कसा असतो, आता ह्या भाताचा गोळा होतो आणि तो पण आहे ना बॉल सारखा उडतोय बघा। हा बघा, हा बघा, ये देखो राईस, ये देखो राईस, हे देखो, इधर ये राईस। हे उडतोय असा भात उडतो का आपला? ते हनुमान दुकानामध्ये जाऊन त्याला विचारा हा कुठून आणलाय आणि कसा असा उडतो। ऐसा होएगा क्या? होएगा मतलब ये तो कैसा? पेट में जाएगा, गोला बनेगा। हाँ, ये भी नहीं होएगा। काय बोलणार नाही, त्याला कामाला लावणार 100%। तिथून आला मी काय करू आता? मैं उसको बोला वो तेरा जो वाइंडर है ना उसका वाइंडर का नंबर दे। सब लोग गिर रहे हैं, चावल ये देखो, ये देखो, अरे हा पहिले खातात हे देखो, प्लास्टिक मधून। हे बघा, हा त्या बघा. हे दाखवा बघा, दाखवा। हे बघा, हा बघा बॉल बघा, अय्या, तांदळाचा बॉल। क्रिकेटपटूंनी माझ्याकडे संपर्क साधावा, तांदळाचा भात तुम्हाला भेटणार नाही। वरती येणारच नाही। हाँ देखो अभी क्या है इसमें, अरे हा यार, 65 रुपया किलो से बेचता है भाई राइस। बताओ अभी क्या करने लगे? काय बोलायचं? ही बातमी करण्यामागे अफवा पसरवणं हा उद्देश नाही। मात्र या तांदळाबद्दल नागरिकांच्या मनात गेल्या काही दिवसांपासून ज्या शंका कुशंका निर्माण झाल्यात त्यासंबंधी राज्य सरकारच्या संबंधित खात्यानं या तांदळाबाबत आपलं स्पष्टीकरण देऊन नागरिकांच्या मनातील ही शंका दूर करावी एवढी माफक अपेक्षा आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।